हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी आजचे दिन विशेष. ऐका, लक्षात ठेवा. आणि त्याआधी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा एक गुड मॉर्निंग थॉट, म्हणजेच आजचे विचारधन. पुस्तके आणि चांगली माणसे लगेच कळत नाही, त्यांना वाचावंच लागतं. चला तर मग ऐकूया 25 जानेवारी 2021चे दिनविशेष. 2001मध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शेहनाई नवाज बिस्मिल्ला खां यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं. आजच्या दिवशी 1995मध्ये अमेरिकेने ध्रुवीय प्रकाशाची माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले होते. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे असा संशय रशियन अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्र डागण्यासाठी न्यूक्लिअर ब्रीफकेस हातात घेतली होती. 1991 साली मोरारजी देसाई यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते भारताचे चौथे पंतप्रधान होते आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान होते. 1971 साली हिमाचल प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि ते भारताचे 18वे राज्य बनले. हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला आहे. 1980 साली म्हणजे आजच्याच दिवशी लक्ष्मण शास्त्री दाते यांचा मृत्यू झाला. ते सोलापूरचे दाते पंचांगकर्ते होते. त्यांचा जन्म 1890 साली झाला. 25 जानेवारी 1627मध्ये रॉबर्ट बॉईल यांचा जन्म झाला. ते रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 30 डिसेंबर 1691 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1982मध्ये आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. 1919मध्ये पहिले महायुद्ध संपल्यावर लीग ऑफ नेशन्सची स्थापना करण्यात आली. 25 जानेवारी 1958 रोजी कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला. त्या प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत. 1938 रोजी सुरेश खरे यांचा जन्म झाला. ते प्रसिद्ध नाटककार आणि समीक्षक आहेत. आजच्याच दिवशी 1882मध्ये व्हर्जिनिया वुल्फ यांचा जन्म झाला. त्या ब्रिटिश लेखिका होत्या. त्यांचा मृत्यू 28 मार्च 1941 रोजी झाला. 1874मध्ये W. सॉमरसेट मॉम यांचा जन्म झाला. ते इंग्लिश लेखक, नाटककार होते. त्यांचा मृत्यू 16 डिसेंबर 1965 रोजी झाला. 1736 जोसेफ ला गांग्रे यांचा जन्म झाला. ते इटालियन गणितज्ञ होते. त्यांचा मृत्यू 10 एप्रिल 1813मध्ये झाला. 1862मध्ये आजच्याच दिवशी रमाबाई रानडे यांचा जन्म झाला. त्या सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचा मृत्यू 1924 साली झाला. 25 जानेवारी 1755 रोजी मॉस्को विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांची आज पुण्यतिथी आहे. ते ज्येष्ठ समीक्षक होते. तसेच सांगली येथील 81व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1927 रोजी हातकणंगले येथे झाला. 1996 प्रशांत सुभेदार यांचा स्मृतिदिन आहे. ते रंगभूमी व चित्रपटातील गुणी अभिनेते होते. 1665 या दिवशी सोनोपंत उबेर यांचे निधन झाले. 2001 रोजी विजयाराजे शिंदे यांचे निधन झाले. त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्यांचा जन्म 1919 साली झाला. 1941 साली प्रभातचा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्ही ऐकलंच असणार. आता नुसतं ऐकू नका, तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. थँक्यू.